TWJ कंपनीने जास्त पॉलिस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधीचा गंडा घातल्याचे गुन्हे राज्यात ठिकठिकाणी दाखल होत आहेत. चिपळूण पोलीस स्थानकात या कंपनीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर कारवाईसाठी सक्रिय झाले असून मंगळवारी सकाळी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुहागर बायपास येथील कंपनीच्या चिपळूण शाखेचा पंचनामा केला. मुख्य TWJ व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, संचालक नेहा नार्वेकर, चिपळूण व्यवस्थापक सिद्धेश कदम, संकेश घाग या चौघांविरोधात 29 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. कामथे येथील प्रतीक दिलीप माटे यांनी चिपळूण पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झालाय. त्यानुसार पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. गुंतवणूकदारांना 1 लाखावर प्रतिमाह 3 ते 60% व्याजाचे आमिष दाखवण्यात आलं. या परताव्याला भुलून अनेकांनी लाखोंची गुंतवणूक केली. सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, शिक्षक, व्यापारी व काही उद्योजकांनीही या कंपनीत पैसे गुंतवले. सुरुवातीच्या काही काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. गेले 6 महिने मात्र व्याज मिळणे बंद झालंय. शिवाय कंपनी कर्मचाऱ्यांचे वेतन बंद झालंय. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संशय निर्माण झालाय. यानंतर आपण फसलो हे लक्षात आल्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल होऊ लागले. मंगळवारी सकाळी गुहागर बायपास रोड येथील TWJच्या शाखेला गुन्हे अन्वेषणच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केलाय. ही शाखा इंटक संघटनेच्या मालकीच्या जागेत भाड्याने चालवण्यात येत होती. मात्र कंपनीने या कार्यालयास कॉर्पोरेट लुक दिला होता. ठेवीदारांचे पैसे थकल्याचे लक्षात येतात इंटक संघटनेने महिन्याभरापूर्वीच TWJच्या कार्यालयास टाळे लावून ताबा घेतला होता. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज रत्नागिरी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.